ज्यावेळी त्याचा क्लेम करायचा असते तुम्ही इंटिमेशन देता एवढ्या दिवसात क्लेम झाला पाहिजे, पण हे जर तुम्ही आम्हाला वेळ देऊन सांगता मग आमच्या हक्काचे पैसे आम्ही एवढे दिवस सरकारकडे का ठेवायचे, एवढे दिवस आम्ही त्या कंपनीकडे का ठेवायचे एवढे हक्काचे पैसे. माझं म्हणणं आहे की ठीक आहे ना, आम्ही तुमच्याकडे पैसे अजून ठेवतो वर्षभर, आम्हाला 10% व्याज द्या त्याच्यावर, कारण की 10% शिवाय सावकार शेतकऱ्याला पैसे देत नाही. शेतकऱ्याला 10% जर सावकाराजवळून पैसे काढून तुम्ही पीक विमा आम्हाला 2 वर्ष 3 वर्षात देसाल, 22-23चा पीक विमा अजून दिला नाही, 23-24चा दिला नाही, म्हणजे खरं जर पाहिलं तर लाज वाटायला पाहिजे शासनाने प्रशासनाने की ज्यावेळी शेतकऱ्याला पीक विम्याची गरज आहे त्यावेळी जर तुम्ही पीक विमा देत नसाल तर हा विषय काही कामाचा नाही. आम्ही तुम्हाला या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज जे आहे हे निवेदन देणार आहे. यानंतर इथं जे आहे हे तुमचं ऑफिस जे आहे ऑफिस तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय करायचं ते करा. आम्ही इथं झोपणार, आम्ही आज इथून घरी जाणार नाही, आम्ही इथं मुक्काम करणार आहे. ह्या गोधड्या ज्या आम्ही मुक्काम करण्याकरता आणलेल्या आहे, आमचं गोधडी मुक्काम आंदोलन आहे, आम्ही या ऑफिसमध्ये मुक्काम करतो. संध्याकाळी मला एकादशी आहे, माझ्या फराळाची व्यवस्था करा, बाकीच्या जेवणाची व्यवस्था करा. तुमचं कृषी अधिकारी म्हणून तुमचं काम आहे, तुम्ही जे आहे तालुक्याचे कृषी अधिकारी आहे, आमची व्यवस्था करणं, कारण की प्रशासन शासन हे शेतकऱ्याचा मायबाप आहे. आमची जी आहे जेवणाची व्यवस्था करा संध्याकाळची, आम्ही सगळे शेतकरी इथं मुक्काम करतो. आता किती दिवस झाले आंदोलनाच्या